पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। सध्याच्या जागतिक अशांततेच्या आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताला चारही बाजूंनी अभेद्य आध्यात्मिक संरक्षक कवच लाभावं या मुख्य उद्देशाने श्री राजमातंगी महायज्ञ अत्यंत चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला। सनातन संस्थेच्या वतीने प्रभादेवी येथील नरदुल्ला टँक मैदानात आयोजित या महायज्ञाला 7,000हून अधिक भाविकांनी हजेरी लावली। राष्ट्ररक्षण, देशाच्या सर्वांगीण प्रगती आणि रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे ही या आयोजनामागील मुख्य संकल्प होता। यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार डॉक्टर मनीषा कायंदे, सिद्धिविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य त्रिपाठी, स्वातंत्र्यवीर स्मारकाचे अध्यक्ष रणजित सावरकर, पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभू देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर संत उपस्थित होते। या महायज्ञाचे सनातन संस्थेच्या यूट्यूब वाहिनीवरती प्रसारण विश्वभर करण्यात आले। याचा भारतातील अनेक राज्यांसह अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी, चीन, अर्जेंटिना, पोलंड, थायलंड, ब्राझील आदी 17 देशांतील हजारो भाविकांनी यज्ञाचा लाभ घेतला। सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांनी म्हटलं की आज देश चारही बाजूंनी विविध आव्हानांनी वेढलेला असताना भारताच्या रक्षणासाठी केवळ भौतिक सामर्थ्य पुरेसे नाही, तर त्याला आध्यात्मिक बळाचीही सोड हवी। आदिशक्तीच्या दशमहाविद्यामध्ये अत्यंत शक्तिशाली मानल्या गेलेल्या श्री राजमातंगी देवीचा हा महायज्ञ भारताला एक अभेद्य आध्यात्मिक कवच प्रदान करेल। सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांनी ज्या मुंबापुरीत धर्मकार्याचा श्रीगणेश केला, त्याच भूमीतून राष्ट्र उभारणीचं हे ऐतिहासिक पाऊल पडलं आहे।